मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी दिनांक 13 जानेवारी रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास भिगवण परिसरात एक भीषण अपघात घडला असून या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. भिगवण राशीन राज्य महामार्गावर हॉटेल गिरीच्या जवळ 4 चाकी स्विफ्ट कार आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली. या अपघातात स्विफ्ट कारमधील अतुल बाबूलाल गजरमर राहणार कात्रज तालुका करमाळा जिल्हा सोलापूर हा तरुण जागीच मृत्युमुखी पडला, तर कारमधील इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने ट्रॅक्टर चालकाला मोठी दुखापत झाली नाही. अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टर मधोमध तुटला, त्यातील ऑइल रस्त्यावर सांडले, तर उसाने भरलेल्या दोन्ही ट्रॉली रस्त्यावर आडव्या आल्याने काही काळ वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. दरम्यान जखमींना तातडीची मदत मिळावी यासाठी आपुलकीची जागा ॲम्ब्युलन्सचे मालक कितन वाघ आणि त्यांचे सहकारी गणेश वाघ यांनी प्रसंगावधान दाखवत घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या जखमी तरुणांना मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढण्यात आले. वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका दूर थांबली होती. अशा वेळी कितन वाघ यांनी जखमी तरुणाला खांद्यावर उचलून ॲम्ब्युलन्सपर्यंत नेले व वेळेत रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले. अपघातानंतर भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महागडे आणि त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे. ऊस हंगामात भिगवण परिसरातला हा 7वा बळी ठरला आहे. अनेक ट्रॅक्टर चालकांकडून अजूनही सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जात असून मागील बाजूस रिफ्लेक्टर नसणे, RTO पासिंग नंबर नसणे आणि बेफिकर वाहन चालक यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर अशा बेफिकर ट्रॅक्टर चालक व मालकांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे. सक्षम महाराष्ट्र न्यूज भिगवण.